आज आपण बनवतोय मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाचे आंबोळे आणि त्यासोबत तिखट गोड आंबट चटणीसुद्धा. आणि या आंबोळेला न आंबायचं आहे, न यात इनो, न यात सोडा, तरीसुद्धा किती छान मऊसूत झाले आहे ना. पचायलासुद्धा हलके आहे, म्हणून नक्की ट्राय करायला हवे. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. चला तर मग आंबोळे करण्यासाठी सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आंबोळे करायला सुरुवात करू. चला तर मंडळी, आपल्याला आधी ना 5-6 तासांची पूर्वतयारी करायची आहे. त्यासाठी भगर घेतलेला आहे 1 कप आणि पाव कप घेतलेला आहे साबुदाणा. हे दोन्ही छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे जे आपले आंबोळे आहे छान पांढरे शुभ्र व्हायला हवे. याकरिता 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि असंच 5 ते 6 तासांसाठी तरी भिजवून घ्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता. चला तर मंडळी, इथे 5-6 तास झालेले आहे. आता काय करायचं, यामधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. चाळणीवरती नितळण्याकरिता ठेवा किंवा असं सुद्धा उपसून पाणी तुम्ही काढून घेऊ शकता. पाणी काढून झाल्यानंतर एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्येच पाणी काढून घेतलेला हे साबुदाणा आणि भगर टाकून घ्यायचा आहे. एक झारा घ्यायचा, म्हणजे या झाऱ्याने सहज आपण हे काढू शकू आणि राहिलेलं पाणीसुद्धा निघून जाते. तर आधी ना मी छोट्या मिक्सरवरती हे काढून घेतलं होतं, तर त्यामध्ये काही जमलं नाही, म्हणजे बसलं नाही. तर मी मोठं भांडं घेतलं होतं मिक्सर जार आणि त्यामध्ये मग नंतर काढून घेतलं. आता सगळं आपण टाकून घेतलं आहे. आता हे मिक्सरवरती काढून घेऊया. पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण आपण पाणी काढून घेतलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी पेस्ट इथे रेडी झालेली आहे सॉफ्टची. आता यामध्ये दही टाकून घेऊया. अर्धा कप एवढं मी दही टाकून घेतलं आणि आवश्यकता आपल्याला वाटत असेल तेव्हाच पाणी टाका यामध्ये, नाहीतर पाणी टाकायचं नाही. काढून घ्या, नंतरसुद्धा पाणी टाकलं तरी काही हरकत नाही. 2 चमचे मी इथे पाणी टाकत आहे. पुन्हा एकदा मिक्सरवरती मी काढून घेते. काढून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त पातळशी प्युरी रेडी झालेली आहे, म्हणजे आपला बॅटर जो आहे ते रेडी झालेला आहे. बाउलमध्ये टाकून सुद्धा मी दाखवते कशा पद्धतीचे हे बॅटर रेडी झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंडळी, मस्त असे बुडबुडे आलेले आहे यावरती. आपण यामध्ये न इनो टाकला न सोडा टाकला तरीसुद्धा बॅटर हे फर्मेंट झाल्यासारखं वाटत आहे ना. मस्त बॅटर रेडी झालेलं आहे. जास्त काही पातळ नको आणि जास्त घट्ट सरळ पण नाही ठेवायचं, अशा पद्धतीचं ठेवायचं आहे बॅटर. आता ना आपल्याला एक चटणी रेडी करून घ्यायची आहे. हे साईडला ठेवून घेऊया 10-15 मिनटांसाठी आणि एक चटणी रेडी करून घेऊया. त्यासाठी मिक्सर जारमध्ये शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलं आहे. भाजलेले शेंगदाणे होते ते कूट करून घेतले. आता याचमध्ये टाकून घेऊया पाव कप दही. नंतर यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता, पण कलर सुंदर दिसतो मिरची पावडरने. तर हे मी 2 चम्मच टाकून घेतले. चवीनुसार मीठ टाकायचं आणि साखर टाकायची. चव अप्रतिम लागते या चटणीची आणि मिक्सरवरती काढून घ्यायची आहे. तर मस्त सॉफ्ट अशी चटणी इथे रेडी झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तिखट गोड आंबट सगळ्या चवीची ही चटणी होऊन तयार होते. आणि तोपर्यंत आपण बॅटरसुद्धा रेडी करून ठेवलं होतं. तर बॅटरसुद्धा इथे परफेक्ट असं झालेलं आहे. आता आंबोळे करून घेऊया. या ठिकाणी मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. तुम्ही बिडाचा वगैरे तवा घेत असाल तर त्याला तेलाने किंवा तुपाने ग्रेस करून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, कारण हे तवा नॉनस्टिक आहे. तर यावेळेस सरळ मी बॅटर घेतलं चम्मचमध्ये आणि अशा पद्धतीने फैलवून घेतलं आहे. फैलवून घेतलं नाही तरी काही हरकत नाही, आपोआप ते फैलून जाते. पण मी गोल आकार देण्यासाठी छान असं फैलवून घेतलं आहे. लगेच याला तापमान मिळते आणि अशा पद्धतीचे गड्डे व्हायला लागतात. या आंबोळ्यावरती गड्डे होत आहे म्हणजे आपले जे आंबोळे आहे छान फुलत आहे आणि आतून छान मऊ लुसलुशीत होत आहे. आता थोड्या वेळकरिता हे होऊ देऊया, नंतर काढूनसुद्धा घ्यायचे आहे. तर काही वेळामध्येच यावरचं हे जे बॅटर आहे सोखून मस्त असं कोरडं झालं की आंबोळा जे आहे काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या चाळणीवरती काढायचा. लगेच तुम्ही जर गरमागरम असताना ताटात किंवा प्लेटामध्ये काढला तर तो चिटकून बसतं. याकरिता अशा प्रकारच्या चाळणीवरती काढायचं आहे. हे जे आंबोळे आहे मी दुसऱ्या साईडला सुद्धा पलटवून दाखवून देते.
काय सुंदर कलर आलेला आहे ना. मस्तच मस्त झालेले आहे आंबोळे. एक नंबरच झालेले आहे. आता सर्वसुद्धा करून घ्यायचे आहे. चटणीसोबत गरमागरम आंबोळे काय लागते. तर हे जे आंबोळे आहे पीठ न आंबवता यामध्ये इनो सोडा न टाकता आपण आंबोळे केले तरीसुद्धा मस्त झालेले आहे. तुम्हाला खरंच आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा. थँक्यू.